मुळामध्ये आपण जर बघितलं तर या संपूर्ण चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही थेट संबंध आलेला नाही. अशा प्रकारचा कुठला पुरावा आढळला का, कोणी दिला का? असा कोणी दिला नाही. नमस्कार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आताही कोणी पुरावा आणून दिला तरी त्याची चौकशी करण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची तयारी आहे. पुरावे नसताना उगीचच हवेत तीर मारण्यात काहीही अर्थ नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड असल्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलंय. बाकी धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात काही संबंध नाहीये. धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे देखील सापडले नाहीयेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. यावरून आता अंजली दमानिया यांनी फडणवीसांना चॅलेंज केलंय. गृहमंत्री फडणवीसांची हिंमत असेल तर धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे यांची रिकवर्ड व्हॉट्सॲप चॅट आणि CDR आम्हाला दाखवावे. नंबर 2 आणि 3 नाटक सोडाच, यांची चौकशी देखील केली जात नाहीये, कारण त्यांचे फोन जप्त झाले तर यांचं पितळ उघडं पडेल. अंजली दमानिया यांनी म्हटलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा.